जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। या ठिकाणी आज माझ्यासोबत आहेत माझ्या दोन गुरुलेकी आणि एका गुरुलेकीचे मिस्टर अर्थातच माझे जावई। त्यांचा प्रथम परिचय देतो। ही आहे मनीषा गव्हाणे, जातीने ही जैन आहे। ते यासाठी सांगतो की बरेच जण म्हणतात ना की जगदंबा देवी संस्थांवरती फार मांसाहार चालतो। तर ही ज्या समुदायातून येते ही बिचारी कांदा लसूण सुद्धा खात नाही, पण ती गेल्या 5 वर्षापासून माझी शिष्य आहे। नेहमी मंदिरामध्ये 8-8 दिवस मुक्कामाला असते। दुसरी माझी या ठिकाणी गुरुलेख आहे पूनम खंडागळे, राहणारा बालेवाडी पुणे, आणि तिच्यासोबत तिचे मिस्टर आलेले आहेत। तर यांना बसवून आज व्हिडिओ काढण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की अशोक खरात बाबामुळे निर्माण झालेली गुरुवर्यांबद्दल किंवा महाराज लोकांबद्दलची चुकीची प्रतिमा। अशोक खरात ह्या भोंदूबाबाने जे काही प्रकरण केलं त्याचा सर्वात प्रथम तीव्र शब्दामध्ये निषेध जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा यांनी नोंदवला। आपण आपल्या प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर ऑफिशियल या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती अशोक खरातची जेवढी मला निर्भत्सना करता येत होती तेवढी मी केली। तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला, त्याच्या कार्याचा धिक्कारसुद्धा केला। परंतु काय झालं, जेव्हापासून खरात प्रकरण झालं तेव्हापासून प्रत्येकच महाराजाबद्दल, प्रत्येक गुरुवर्याबद्दल, प्रत्येक आध्यात्मिक व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये संशयाचं वातावरण तयार झालं। एखादी महिला जर एखाद्या महाराजाकडे कुंडली दाखवायला जात असेल तर घरचा नवरा म्हणतो खरात प्रकरण तुला दिसलं नाही का? एखादी महिला तिच्या गुरुकडे काही काम घेऊन जात असेल तर तिच्या सोबत एखादा व्यक्ती पाठवण्यात येतो की नाही बाबा सर्वच गुरु असे असतात। मला एक म्हणायचं आहे, हाताची 5 बोटं सारखी नाहीत, त्या पद्धतीनुसार व्यक्तीच्या प्रवृत्तीसुद्धा सारख्या नाही। अहो, देवांमध्ये सुद्धा काम वासना भरलेल्या होत्या। जसं देवादिदेव महादेव जे पूर्णतः निरंकारी आहे की ज्यांनी मदनाला जाळलं, कामदेवाला तृतीय नेत्र खोलून त्या ठिकाणी भस्म केलं, आणि देवांचा राजा इंद्र यांनी अहिल्यासारख्या सतीपतिव्रतेचं शीलभ्रष्ट केलं। सांगायचा उद्देश काय आहे? देव असो, सूर असो, नर असो, तीनही कॅटेगरीमध्ये, तीनही प्रवर्गामध्ये चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असणारच आहेत। तसं खरातनी जे केलं ती खरोखरच एक वाईट प्रवृत्तीच्या गुरुवर्यांची कॅटेगरी झाली। परंतु बोटावर मोजण्या एवढे असे हलकट नालायक भोंदू जर सोडले तर बाकीचे सर्वच गुरुवर्य तसे नसतात। आमच्या आराधी पंथामध्ये शाक्त संप्रदायाची एक विशेष बाब आहे की शाक्त संप्रदायामध्ये जेव्हा एखादा गुरु, मी असो किंवा माझ्यासारखे इतर सर्व माळपरडी धारक असो, मी सर्वांची बाजू या ठिकाणी उचलून धरेल, किंवा आमचा जोगती समुदाय असो किंवा वाघ्यामुरळी पंथ असो, आमच्या पंथामध्ये जेव्हा एखाद्या महिलेला गुरुदीक्षा दिली जाते तर जर गुरुदीक्षा देणारी महिला असेल तर ती होणाऱ्या शिष्याची आई असते, आणि जर गुरु दीक्षा देणारा पुरुष असेल तर तो होणाऱ्या शिष्याचा बाप असतो। आईचं आणि वडिलांचंच नातं आमच्या शाक्त संप्रदायामध्ये लावलं जातं। त्यामुळे ह्या मुली बोलताना नेहमी माझा बाप, किंवा आमचे आंधळे सर माझा बाप आहे, माझे गुरु आहे, माझा बाप म्हणूनच बोलतात। मी यांना बोलताना माझ्या लेखी म्हणूनच बोलतो। आता या ठिकाणी गंमत तुम्हाला सांगतो, जगदंबा देवी संस्थांमध्ये या पोरी 8-8 दिवस राहतात, आणि या दोघीच नाहीत, अशा अनेक महिला आहेत ज्या या ठिकाणी 8 दिवस, 15 दिवस, अगदी महिना मुक्काम करतात। त्यांच्यासोबत त्यांचे पती नसतात, त्यांची मुलं नसतात, त्यांचा भाऊ नसतो, एकट्या महिला थांबतात, आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत जवळजवळ 7 ते 8 आमचे पुरुष शिष्यमंडळी असतात, ज्यामध्ये आमचा शुभम आहे, जयदीप आहे, ओमकार आहे, ऋषिकेश आहे, इतर असणारे बाकीचे हे जे आमचे कर्मचारी आहेत ते आहेत, संस्थांचे काही पदाधिकारी आहेत, हे सर्व इथं कधी ना कधी मुक्कामाला थांबतात, आणि हे एकट्या दुकट्या महिला 8-8 पुरुषांच्या सोबत एकत्रितपणे ह्या मंदिरामध्ये नांदतात। आणि त्यांच्यासोबत त्यांनी आयुष्यामध्ये कधी सांगावं की जगदंबा संस्थांमध्ये थांबलेलं असताना कुठल्या मुलाने त्यांना वाईट कमेंट केली, किंवा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं, किंवा त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं, ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी मी या ठिकाणावरून त्या व्यक्तीची हकालपट्टी तर करेलच करेल, पण महिलांना मंदिरामध्ये थांबवणं प्रथम बंद करेल। आणि या सुरक्षिततेच्या भावनेतूनच प्रत्येक खोलीमध्ये चक्क 2-2 CCTV कॅमेरे सुद्धा आम्ही फिट केलेले आहेत। हे खरंच प्रकरण झालं म्हणून फिट केलेले नाही, हे कॅमेरे फिट करायला जवळच 5 वर्ष पूर्ण होत आहे की या ठिकाणी चोरीमारीचे विषय असो किंवा महिलांच्या सुरक्षिततेचे विषय असो, सर्व गोष्टी ह्या CCTVच्या अंतर्गतच घडल्या पाहिजे याची खबरदारी सुद्धा आम्ही घेतो। आता या ठिकाणी ज्या माझ्या या 2 गुरुलेकी आहे, या दोनही गुरुलेकींना काय अनुभव आले एवढ्या दिवसामध्ये, इतके 8-8 दिवस ते इथं राहत आहेत, हे त्यांच्या तोंडाने आपण ऐकूया। जय जगदंब नमो आदेश। मी मनीषा विजय गव्हाणे, माझ्या गुरुवर्यांचं नाव श्री मुकुंद विजय आंधळे, त्यांची मी मुलगी आहे। मी या मंदिरात 8-8 दिवस राहते। मला कधीच असं काही घडलं नाही की
गुरुभावाने किंवा कुणी माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं किंवा असा काही प्रकार कधीच काही घडत नाही. आणि इथं जे मी 8-8 दिवस येऊन राहते, कांदा लसूण काहीही खात नाही, गाळून पाणी, माझी सगळी व्यवस्था केल्या जाते. आमचे भांडेसुद्धा वेगळे आहेत आणि इथं असं काहीच प्रकार असा हे घडत नाही की त्याच्यातून कुणी वाईट हे काढावं. जय जय जगदंब. नमो आदेश. मी सोमनाथ सुरेश खंडागळे, मूळचा काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. आता मी पुण्यात बालेवाडीत असतो. माझी धर्मपत्नी, हिचे गुरु मुकुंदनाथ आंधळे सर भाऊ यांच्याकडे ती गेले 8 ते 10 दिवस राहिली. त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो. आमच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एकही दिवस आता असा कधी गेला नाही की आम्ही दोघंजण कधी विभक्त राहिलो. पण तिची मंदिरात आल्यानंतर जगदंबेच्या आशीर्वादाने, जगदंबेच्या कृपेने आणि गुरुच्या त्या पाठबळाने तिच्या मनात ती भावना उत्पन्न झाली, मला भाऊपाशी राहायचं आहे, मला मंदिरात राहायचं आहे. तर ती ज्यावेळेस ती मंदिरात जगदंबेचरणी राहिली, भाऊच्या छत्रछायेखाली राहिली, तर मी दररोज तिला संध्याकाळी दुपारी वगैरे कॉल करायचो. तेव्हा ती म्हणायची, मला अजिबात असं भासत नाही आहे की मी दुसऱ्या कुठंतरी आले, मी माझ्याच घरी आहे, फक्त तुम्ही कुठंतरी घरातून बाहेर गेला आहे असं वाटतं आहे. आणि ज्यावेळेस आता मी काल तिला घेण्यासाठी आलो, तर आल्यानंतर तिने म्हणजे असं काय आश्चर्य किंवा हे वाटलंच नाही तिला की मी 8 दिवसातून भेटतो आहे किंवा काय. म्हणले मी माझ्याच घरी होते असं माझ्याशी आल्यानंतर ती बोलली. तर खरंच मी भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. खरंच भाऊंनी त्यांना म्हणजे इतक्या लेकीप्रमाणे प्रेम देतात. आणि मलाही काल ज्यावेळेस ती बोलली भाऊंना की मी पुण्याला जाते, म्हणून भाऊ बोलले जावई बापूंना बोलून घे आणि मग जा. खरोखर मी भाऊंसारखे गुरु भेटले माझ्या बायकोला, याच्याबद्दल ऋणी आहे. आणि भाऊ तुमचा आशीर्वाद, जगदंबेची कृपा अशीच आमच्या कुटुंबावर राहो ही विनंती. जय जगदंबा. मी कधीच कॅमेरापुढं बोलले नाही, मला थोडीशी भीती वाटते, तरीही मी बोलते. मी आज 8 ते 10 दिवस झालं मी इथं आले, भाऊंच्या घरी आल्यानंतर म्हणजे मला एक दिवस वाटलं की अरे नको, पण मी इथं आल्यानंतर मला एवढं भारी वाटलं की मला नाही घरी जाऊच वाटाना. मग इथं राहिल्यानंतर मला भाऊंनी खूप म्हणले मंत्र वगैरे शिकवले आणि मला म्हणले की सारखं विचारायचं तू पाठ केले का नाही मंत्र वगैरे. आणि सगळ्यांनी खूप काळजी घेतली आणि एकदम घरातल्यासारखं तुम्ही काही बनवून खा, काही करा, असं कुठलीही तर ह्या म्हणजे मंदिरात बंदी कुठलीच नाही आहे, नाही का. जेव्हा मला वाटतं चहा वगैरे, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित भेटते, असं काही. आणि मुलांची वागणूक तुला कशी वाटली 8 दिवसात? हो एकदम छान. मुलं तर एवढी भारी आहेत ना, सगळी म्हणजे अशी आहे की भावांसारखी. आणि इथं ताई पण आहेत, त्या पण खूप जीव लावला त्यांनी मला आणि खूप चांगलं वाटलं. ठीक भाऊ सॉरी मी कधीच बोलले नाही. ठीक आहे, चांगली